कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर पुण्यामध्ये आलेले होते। त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं काय संदेश दिला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपला पक्ष मजबूत करायचा असेल तर पोलिंग बूथपासून तालुका कार्यकारिणी, वार्ड अध्यक्ष, गण आणि गट, जिल्हा परिषदचा आणि जिल्हा लेवलची कार्यकारिणीत आपण काम केलं पाहिजे। जनतेत आपण गेलं पाहिजे, पत्रकारांच्यात बसलं पाहिजे, वकिलात गेलं पाहिजे, डॉक्टर लोकांकडे गेलं पाहिजे, फिल्म ॲक्टरकडे गेलं पाहिजे। ह्या लोकांशी आपण चर्चा केली पाहिजे आणि ते एखादा येईल न येईल विरोध करेल, ती म्हणणार तुमच्या पक्षात काय काम करतो, अशी डिस्कशन होईल आणि त्या माध्यमातून आपली पार्टी वाढेल। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 97,712 पोलिंग बूथ आहेत। त्या पोलिंग बूथवर एक एक माणूस तयार करा आणि एक एक महिला भगिनी तयार करा, हा आदेश दिला। ज्यावेळेस आपला पक्ष मजबूत होतो त्यावेळेस आपण मोठ्या पक्षाची लढाई खेळू शकतो। मोठ्या पक्षाला आपण नुसतं मीडियाशी चर्चा करतो आणि वाईट म्हणतो आणि आपला कार्यकर्ता काहीच करत नाही, पदं घेतो आणि घरी बसतो। म्हणून त्या कार्यकर्त्याला देखील कानपिचक्या, कधी त्याला सपोर्ट आणि कधी कानपिचक्या, अशा माध्यमातून संघटन वाढतं। आणि आज नाही, एक दिवस तरी आपण सत्तेत येऊ ना। 84ला BJPचे 2 खासदार होतो, आज त्यांनी देश ताब्यात घेतला। आपण बी अपेक्षा ठेवावी 10-20 वर्षानंतर आपलं बी सत्ता येईल काहीतरी। आपण निरागस निगेटिव्ह विचारात कधी राहायचं नाही, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे। आणि हे कार्यकर्त्यांचा हौसला बनवण्यासाठी आजचं शिबिर होते ना। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती बी आहे, त्यालाही मी चाललो आहे प्रमुख पाहुणा म्हणून। त्यामुळे म्हणलं आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, मी येतोय तर बाबा हे बी करण्याचा प्रयत्न करा। पण 2 तासासाठी त्यांनी हे हॉल जिल्ह्यापुरता कार्यकर्त्यांना बोलवलं। आता महायुतीतून बाहेर पडलेला आहात, कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, काय सांगायचं? अभ्यास केला पाहिजे। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे, MPC UPCच्या लोकांचा प्रश्न आहे, हा घेऊन तुम्ही जावा ना दारात लोकांच्याकडे बरोबर आहे। सारे सत्तेच्या भागात जातात तेव्हा एक भगतसिंग निर्माला होतो, भगतसिंगाचा इतिहास होतो ना। सारीच लोक पळून चाललेत तिकडं, आपण नाही जायचं, प्रवाहाच्या उलटं फिरायचं। आपण एक दिवस प्रवाहाच्या उलटं चालण्याची इतिहास लिहिला जातो आणि प्रवाहात सामील होतो, त्याचा इतिहास लिहिला जात नाही। वी आर द हिस्ट्री मेकर, वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ZP आहेत, पंचायत समित्या आहेत, कशी तयारी चालली आहे? शून्यातनं आता परत एकदा संघर्ष करण्याची तयारी झाली? चालेल, अतिशय चांगलं चाललं आहे। माझे राज्याचे अध्यक्ष, महासचिव असतील, हे अतिशय टीम चांगलं काम करायला लागली त्यांच्या परीनं। आता मागल्या 8 दिवसापूर्वी एका जिल्हा अध्यक्षानं 2-2 तालुके घेतले, तिथं गटनिहाय, गणनिहाय आणि वार्डनिहाय याद्या मिळाल्या, माणसं मिळाली। तिथं ज्यावेळेस गाड्या फिरायला लागल्या, लोक म्हणायला लागले काय चाललं आहे, कुणाला एखाद्या सामान्य महिलाचा आघाडी बनलं, विद्यार्थी आघाडी, वकील आघाडी, त्यामुळं लोकांच्यात चांगला व्हायला लागला आहे। मला वाटते आमच्या पहिल्या फेरीमध्ये एक 50 विधानसभा आमच्या तयार झाले, आता पुढच्या लॉटमध्ये 50 होतील, असं करून आम्ही 150च्या वर जाण्याचा प्रयत्न करू। सर, तुमचं टार्गेट फक्त महाराष्ट्र नाही तर दिल्लीची सत्ता काबीज करण्याचं आहे। मात्र आता पुन्हा एकदा महायुतीतनं बाहेर पडल्यामुळे कुठेतरी ब्रेक लागला काय, ते स्वप्न पूर्ण आत्ता नाही बाहेर पडलो। विधानसभेलाच मी आमदारकीला शिटा उभा केला, ते आम्ही जवळजवळ 98-100 झाले ते आमच्या, त्यातला एक आमचा आमदार बिन विजयी झाला। त्यामुळे तिथनंच आम्हाला आमची त्यांनी आम्हाला युतीला बोललोच नाही ना, आम्ही नाही भांडण केलं, त्यांनीच आम्हाला सांगितलं। त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही। न बोलवता जेवायला जाणं बरोबर नाही, आणि आम्ही काय त्यांच्याकडे जायचं काय प्रश्न येतो आपला? दिल्ली काबीज करण्याचं दिल्ली सर डेफिनेटली करणार। 28 नगरसेवक माझे गुजरातमध्ये आहेत, करिश्माच आहे ना तिथं, जात आणि धर्म नाही, सर्व समाज आहे तिथं। मी ज्या जातीतून OBCमधून धनगरमध्ये, त्या धनगर एक बी नगरसेवक नाही तिथं, सर्व समाज लोक आहे। त्यामुळं मला बाहेरच्या राज्यात देखील यश आहे आणि डेफिनेटली मी तिथं दिल्लीला जाईन। मला दिल्लीचंच राजकारण करायचं आहे, मला महाराष्ट्राचं राजकारणात इंटरेस्ट नाही। मला दिल्लीलाच राजकारण नॅशनल लेवललाच बनायचं आहे, मला राज्याचं राजकारणात मला इंटरेस्ट नाही। पण सर, हे स्थानिक जोपर्यंत संघटन निर्मिती होत नाही, संघटन बांधणी होत नाही, तोपर्यंत हे कसं शक्य? आता 4 राज्यात मान्यता मिळाली मला, इलेक्शन कमिशनरनं दिली ना। मी एक दिवस झोपून राहत नाही, एक दिवस थांबत नाही। आता मी 14-15ला प्रयागराजला आहे, 8 तारखेला मी गोव्याला पणजीला आहे, 15 दिवस बाहेरच्या राज्यात असतो मी, 15 दिवस महाराष्ट्रात होतो। महाराष्ट्र हे मॉडेल गव्हर्नमेंट बनवतो मी, महाराष्ट्राची माझी भूमी असल्यामुळं मॉडेल टाकतो या, आणि बाकीच्या राज्याला 15 दिवस देतो। उत्तर प्रदेशला बी आम्ही दिला बी। सर, राज्यात सध्या ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे। तुम्ही आता भाषणामध्ये कार्यकर्त्यांना संदेश दिला की हिंदू मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असं करू नका, नेमकं तुम्हाला काय सांगायचं? जरा स्पेसिफिक समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे। शिवाजी राजांनी जातीवाद केला नव्हता, महात्मा फुलेंनी जातीवाद केला नव्हता, बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद केला नव्हता। हे समतेचे पुरुषाची नावं आम्ही कशासाठी घेतोय? स्वामी विवेकानंद बी जातीवादी नव्हते, त्यांनी बी जातीचंही केलं नव्हतं। तुम्ही सर्व समाज घेताल, सब समान तो देश महान आहे, सर्व समाजाला घेऊन चाललं पाहिजे। हिंदू म्हणायचं आणि फक्त आपल्याच पक्षाचा फायदा घ्यायचा, ही नाटक नको ना। हिंदू म्हणतात तर हिंदूमधल्या लोकांना काय न्याय मिळाला आहे? हिंदूमधल्या अशा जाती दाखवतो की स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याचा खासदारच नाही, स्वातंत्र्य दिल्यापासून त्याचा IAS IPSच नाही, स्वातंत्र्य झाल्यापासून एकही उद्योगपती नाही,
इथं कुठे गेलं स्वातंत्र्य तुमचं हिंदूचं? हां, पण धर्मांतराचा मुद्दा आहे. तुमचे एक सहकारी, त्यांचं नाव घेत नाही मी, तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी हा अतिशय मुद्दा धर्मांतराचा उचलून धरलेला आहे. तुमच्या दृष्टीने हा महत्त्वाचा नाही आहे मुद्दा? पण मी एक सांगतो, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, गोल्ड मेडल इंजिनियर आहे. ते कोण आहेत, त्यांचं शिक्षण काय मला माहीत नाही. मला 17 भाषा येतात आणि माझ्या बुद्धीवर मला गर्व आहे. त्यामुळं या देशात समतामूलक समाजाचाच इतिहास लिहिला जाणार आहे, जे सत्य आहे. तात्पुरतं मला कुठंतरी काय मिळावं, मी कुणाच्या सांगण्यावरून स्क्रिप्टवरून मी करणार नाही काम. मी माझी स्क्रिप्ट असणार आहे. डोकंही माझं असेल ना, धड मी माझं असेल, त्या दृष्टीनं माझं काम चाललं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमची कशा पद्धतीने रणनीती? तुम्ही स्वबळावर लढणार? आमच्या अध्यक्षांनी सांगितलं ना, आमचे काशीनाथ शेवते अध्यक्ष आहेत, ते मला म्हणले तुम्ही देशाचा अध्यक्ष असाल, महाराष्ट्राचा अध्यक्ष मी आहे म्हणले, आम्हाला इथं स्वबळावर लढायचं आहे. आणि मला मी त्यांचं अभिनंदन केलं. आमच्यात लोकशाही आहे पक्षात, आमच्यात कोण कोणा एकटा मी राज्य घेत नाही, मी एकटा निर्णय घेत नाही. बसतेत लोक, काही थिंक टॉक लोक बसतात आमची, आणि त्यातून चर्चा करतो आणि मग त्यातून आम्ही कुणावर लादत नाही आम्ही विषय. एखाद्याला पद द्यायचं आहे तर तो कॅपॅबिलिटी किती आहे त्याला देऊन बघतो, आणि परत तो करत नाही तर त्याला बदलतो बी आम्ही. त्यासाठी एक निर्णय प्रक्रिया आहे. महाविकास आघाडीच्या तुम्ही जवळ आहात सध्या, महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे? आणि जर का महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच एकत्र लढेल की नाही त्याबद्दल साशंकता आहे, तर मग त्या दृष्टीने तुम्ही काय विचार करा? समजा महाविकास आघाडी नाही निघाली, लढली, पवार साहेबाच्या काय जागा, उद्धव साहेबाच्या काय, माझ्या काय आल्या, तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष बनवून तर आम्ही एकत्र येऊ ना. आता आम्ही लढू एकमेकाच्या विरोधात, पण जिल्हा परिषदचं अध्यक्षपद किंवा नगर महापौर बनवताना आम्ही एकत्र बसू ना. आम्हाला कुणाला काय करायचं तिथं? आता समजा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणणार आहे मला लढायचा आहे, शिंदे साहेबाचा उद्धव साहेबाचा म्हणणार आहे मला पाहिजे, राहुल गांधीचं म्हणायला लागलं मला पाहिजे, आमचाही कार्यकर्ता, आम्ही म्हणणार लढा. निवडून आल्यानंतर झडपीचा अध्यक्ष बनताना आम्ही 4-5 जण एकत्र बसू ना. तुमचा अध्यक्ष करू, आमचा उपाध्यक्ष करू, काय ते ठरवू का? गेल्या काही दिवसांपासून भाजपवर अनेक प्रकारे विरोधक टीका करतायत. तुमच्या देखील काही भाषणांमध्ये भाजपवर टीका आलेली आहे. मात्र तुम्ही भाजपपासून दूर गेलाय. पंकजाताईंच्या बाबत तुमचं रिलेशन कसं, त्यात काय अंतर आलं? माझी बहीण आहे, बहिणी जिथं दिली आहे तिनं सुखी राहावं. आणि भाऊ हा नेहमी बहिणीबद्दल समर्थ असतं, किंवा बहिणीचंही भावावर प्रेम असतं, पण तिचा पक्ष आहे. माझी ती बहिणीचं नातं आहे. मी रक्षाबंधनला जातो, माझं बोलतो, आमचं झालं आहे. पण तिची पक्षाचा तिला तिच्या पक्षाचा आदेश पाळला पाहिजे ना. मी माझ्या पक्षाचा आदेश आहे, ती तिच्या पक्षाचा. बहीण भावाचं नातं माझं आहे. संवाद सुरू आहे, रक्षाबंधनला जाणार आहे. आता काय, माझी ती बहीण असल्यामुळे संवाद बोलणं चालणं होणारच ना. त्याचं काय प्रश्न आहे? ती भाजपची आहे, ती भाजपात ती राहणार ना. ती माझी बहीण आहे आणि ती मलाही भाऊ मानते. आमच्या दोघांचा संवाद चालतोय. आणि सुप्रियाताईंच्या बाबतही तुम्ही मागाशी बोलताना सांगितलं की सुप्रियाताई माझ्या बहिणीसारख्याच आहेत. त्यांच्याच विरोधात तुम्ही निवडणूक लढवली होती, आता तुम्ही त्यांना बहीण म्हणता. एक लक्षात ठेवा, मला काय म्हणायचं आहे की राजकारणात कोण कोणाचा परमनंट शत्रू दुश्मन नसतो, आहे का नाही? राजकारणात मी तिच्या विरोधात लढलो होतो, पण आता ज्यांच्यावर लढलो होतो त्यांनीच आम्हाला घेतलं नाही म्हणल्यावर ती जर म्हणत असेल जवळ या, तर आम्ही एकमेकाची दुस्ती केली पाहिजे ना. राजकारणात कोणाला परमनंट दुश्मन नसतो ना. बरोबर. एक लक्षात ठेवायचं, त्यांची पार्टी आता राष्ट्रवादी वीक झालेली आहे, आम्ही बी सत्तेच्या बाहेर आहे. मग सारे वीकवाले जर एकत्र पैलवार आले तर आम्ही हिंद केसरी बनू शकतो ना. त्या लोकांच्यात विश्वास पडू शकतो ना. अरे वा, उद्धव साहेबाचा आहे, राजची काय मतं आहेत, पवार साहेबाची काय मतं आहेत, राहुल गांधीची काय मतं आहेत, त्या महादेव जानकरची काय मतं आहेत, अशी छोटी छोटी मतं करून आम्ही एकत्र करून मोठा जो हिमालय आहे त्याला आम्ही बसवू शकतो ना. माझा शेवटचा प्रश्न आहे सर, हे जे तुम्ही आता सध्या संघटन बांधणी करताय किंवा काय, त्याचं अंतिम ध्येय तुमचं काय आहे? तुम्हाला काय अचीव सत्ता आणायची आहे आणि वंचितांना या देशाचं मालक बनवायचं आहे. अंबानी किंवा अदानी मालक नाही बनवायचा. या देशातला सामान्य शेतकऱ्याचा पोरगा या देशाचा किंग मेकर झाला पाहिजे आणि मालक बनला पाहिजे, ही भूमिका आहे. तुम्हाला पंतप्रधान व्हायचं? आता संधी, माझं खासदार तरी येऊ द्या, आतून नगरसेवक, माझा आमदार आता एक आहे, खासदार आल्यावरती बघू ना काय करायचं. हां, आत्ताच. थँक्यू सर. तर हे होते महादेव जानकर. त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सध्या आमची स्वबळावर लढण्याच्या दिशेनंच आमची तयारी सुरू आहे. आगामी काळामध्ये आणखी काही धक्कादायक निर्णय देखील त्यांच्याकडनं घेण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तर तशातच थांबूया. धन्यवाद.